नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सरकारला माहित आहे बौद्ध समाज प्रगती करत आहे, बौद्ध समाज समोर जात आहे। त्यामुळे बौद्ध समाजाला कसं अडवायचं किंवा बौद्ध समाजाला कसं एका ठिकाणी बांधून ठेवायचं किंवा बौद्ध समाजाला शिक्षणापासून कसं वंचित करायचं, यासाठी जे आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन, राज्य सरकार आणि त्यासोबत केंद्र सरकारकडनं अशा अनेक जातीवादी जाव टाकले जातात, अनेक असे घाव केले जातात मित्रांनो, आणि त्यामध्ये आपण अलगदपणे अडकले देखील जातो। तर आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहे ज्या विषयामुळे तुमच्या सर्वांचे डोळे उघडतील आणि बौद्ध तरुणांची जिंदगी कशी बर्बाद होत आहे किंवा त्यांना शिक्षणापासून कसं वंचित ठेवलं जात आहे आपण जाणून घेणार आहोत। संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात पहिला डाव जो आहे सरकारकडे टाकला गेला तो म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाचा। त्यांना माहित होतं की बौद्ध समाज शिक्षण घेत आहे, समोर जात आहे, प्रगती करत आहे, चांगल्या पोस्टवरती चांगल्या पदावरती ही जो समाज आहे जात आहे, त्यामुळे यांना जर रोखायचं असेल तर यांचं आरक्षण रोका। त्यांनी आरक्षण रोखण्यासाठी उपवर्गीकरणाचा डाव टाकला आणि लवकरच आता आरक्षणामध्ये उपवर्गी करून ते बौद्ध समाजाला जे आहे मित्रांनो मागं ओढणार आहे। परंतु याहीपेक्षा मोठा डाव जो आपल्या कोणालाच समजला नाही तो म्हणजे बौद्ध समाजाची जी तरुण आहे किंवा जी तरुण पिढी शिक्षण घेत आहे त्यांना जे आहे मित्रांनो मागं ओढण्यासाठी स्कॉलरशिपमध्ये घातलेला घाव। तुम्हाला आता वाटेल की स्कॉलरशिप तर आपल्याला भेटते, पण मग त्यामध्ये काय घाव घातलाय किंवा काय यांनी केलंय, तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या काही वर्षापूर्वी तरुणांची किंवा विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप होती मित्रांनो ती थेट शाळेला किंवा कॉलेजला जात होती। परंतु आता या ठिकाणी सरकारनं नवीन डाव टाकला। त्यांनी काय केलं तर स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती टाकायची। परंतु आता तुम्हाला वाटत असेल आपल्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती जर स्कॉलरशिप पडते तर ही चांगलंच आहे, परंतु मित्रांनो याहीपेक्षा वर्स्ट आणि चुकीची गोष्ट काही नाही। कारण आपल्यामधील काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या अकाउंटवरती आलेली स्कॉलरशिप ते खर्चून टाकतात आणि त्यानंतर ते शिक्षण घेत नाही किंवा त्या ठिकाणी ते कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी ते म्हणजे अशी गोष्ट चालू ठेवत नाही जेणेकरून त्यांना शिक्षण भेटेल किंवा ते समोर जातील। ते त्या उलट काय करतात, स्वतःच्या पायावरती दगड पाडतात, त्या ठिकाणी ती स्कॉलरशिप खर्चून टाकतात आणि नंतर ते कॉलेजचं तोंडही पाहत नाही आणि ह्या विद्यार्थ्यांची जिंदगी कायमची बर्बाद होऊन जाते। आणि हेच जे होतं मित्रांनो सरकारला पाहिजे होतं, यांची स्कॉलरशिप यांच्या हातात द्यायची, यांना खर्चायला भाग पाडायचा आणि त्यानंतर यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं। ह्या त्या मार्गाने बौद्ध तरुणांना, बौद्ध समाजाला वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकारकडनं चालू आहे मित्रांनो। त्यामुळे आता तरी आपण हुशार झालं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे आणि जर आजच आपण सावध झालो नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहे मित्रांनो पूर्णपणे बर्बाद होऊ शकतात आणि तेच ह्या सरकारला पाहिजे। आणि त्यासाठीच त्या आरक्षणाचं उपवर्गीकरण, बौद्ध तरुणांच्या स्कॉलरशिप त्यांच्या अकाउंटवरती टाकणे, अशा अनेक गोष्टी, अशा अनेक डाव या ठिकाणी टाकले जातात। त्याचसोबत समाज कल्याण विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे वळवणे, अशा अनेक डाव या ठिकाणी सरकारकडे टाकले जात आहेत। तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।